आम्ही सारे खवय्ये। आता वळूया आपल्या दुसऱ्याकडे, ती सुद्धा अशीच मस्त झकास झणझणीत अशी रेसिपी आहे। त्याचं नाव आहे क्रॅब मीट कटलेट। मीट कटलेटसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे क्रॅब मीट, साधारणतः पाव किलो क्रॅब मीट घेतलेला आहे। फक्त चिंबोरी असते त्याचा आपण मांस काढून घेतलेला आहे। नंतर बारीक चिरलेला कांदा, नंतर कांद्याची पात घेतलेली आहे, ती सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। नंतर बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण, मोहरीची भरड घेतलेली आहे, केचप आपण वापरणार आहोत, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, मीठ, मिरपूड आणि थोडीशी हळद। तेल मस्त गरम झालेलं आहे, आपण फोडणीची तयारी करू। तोपर्यंत हे जे क्रॅब मीट आहे ते क्रॅब मीट मी या बाउल मध्ये काढून घेतो। तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये सुरुवातीला आधी घालूया हिंग। हिंगाची चव मीठ साठी आपल्याला पचण्याकरता खूप सोयीचं पडतं। हिंग घालल्यानंतर आपण घालूया कढीपत्ता, त्याच्यामध्ये घालूया मोहरी, त्याचबरोबर बारीक चिरलसूण, बारीक चिरलेला आलं आणि हे जरा चांगलं शिजून घेऊ। याच्यामध्ये आपल्याला घालायचा कांदा, हा कांदा सुद्धा मी आता घालून टाकतोय। बास अशी ही फोडणी आपण याला देतोय। नंतर ही मिरची, तिखट बनवायचं आपल्याला त्यामुळे मिरची, याच स्टेपला आपण मीठ सुद्धा घालून टाकू, म्हणजे फोडणं मीठ लागल्यावर क्रॅब मीटला सुद्धा त्याचं मीठ चांगलं लागेल। नंतर मिरपूड घालूया आपण थोडीशी आणि हळद। सगळे जिन्नस आपण आधीच मिक्स आहे याच्यामध्ये। थोडंसं हे शिजून देऊया आणि अगदी शेवटी म्हणजे कांदा आणि आलं लसूण चांगलं झालं की आपल्याला याच्यामध्ये कांद्याची पात जी मी बारीक चिरून घेतलेली ती त्याच्यामध्ये घालायची, खरपूस करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला घालायचा हा कांद्याची पात, हिरव्या कांद्याची पात आहे। आपण ही पण चांगली सॉटे करून घेऊ। एक लक्षात ठेवा की आपण डब्यात घेऊन जाणार आहोत, त्यामुळे हे सगळं जिन्नस चांगलं शिजलं गेलेलं पाहिजे। ऑब्वियसली एक 4-5 तासाकरता हे व्यवस्थित तुमच्यात टिकून राहील, त्यामुळे बनवल्या तुम्ही थोडंसं ते गार होऊन द्या आणि नंतर त्यामध्ये पॅक करा तुमच्या ट्रेनमध्ये। नंतर तुम्ही सगळ्यांना ते सर्व करा। आय एम शुअर सगळ्यांना ते नक्की आवडेल आणि प्रत्येक स्टेशनावरती काही ना काहीतरी लोकांना वाटेल की या ट्रेनमध्ये इस टाइम कुछ अलग पक रहा है। पण ती जी फोडणी आहे ती आता तयार झाली आहे। लसूण आणि कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे, परफेक्ट ब्राऊन झालाय। आज मी बंद करतो आणि फोडणी कंप्लीट फोडणी मी या क्रॅब मीट मध्ये घालून टाकतोय। फर्स्ट क्लास। आपण हे मिक्स करून घेऊ छान, चांगलं मिक्स करून घ्यायचंय फोडणी। वाह, आता आपल्याला थोडंसं बोटावरती तेल घ्यावं लागेल, त्यामुळे मी हे तेल याच वाटीत काढून घेतो, थोडंसं हाताला लावायला, कारण आपल्याला त्याच्या टिक्क्या पाडायच्या। आपण याच्या कटलेट्स पाडूया आता। इकडे मी केचप ठेवलाय, तर तुम्ही हे केचप बरोबर सर्व करू शकता किंवा छान हिरव्या चटणी बरोबर सर्व करू शकता। सकाळी फार व्याप होईल यासाठी मी एकदम सिंपल चटणी याच्यावर तुम्हाला सजेस्ट करतोय, पण घरच्या पार्टीला जर का तुम्ही हे करणार असाल तरी काहीच प्रॉब्लेम नाही। आणि त्यावेळेला तुम्ही एक छान गोड अशी चटणी, जर का फ्रूट चटणी कुठली बनवली किंवा फ्रूट साल्सा आपण पूर्वी बऱ्याच वेळा दाखवला आहे, तर तशी एखादी चटणी तुम्ही याच्यावर सर्व केली तरी सुद्धा हे कटलेट्स अप्रतिम लागतात। खास करून या क्रॅबची जी चव आहे ती चव आपल्याला ह्याच्यामध्ये बरकरार ठेवायची आहे। तर तेल गरम झालंय, आपण या टिक्क्या याच्यामध्ये पाडूया। हे आता एकदम इंडियन स्टाईल मी कटलेट्स बनवलेत,
तुम्हाला जर का थोडेसे ओरिएंटल स्टाईल बनवायचे असतील तर पातीचा कांदा आणि त्याच्यामध्ये सोया सॉस नंतर चिली सॉस घालून तुम्ही हे कटलेट ओरिएंटल चायनीज टाईपचे कटलेट्स बनवू शकता. याच्यामध्ये तुम्ही जर का गवती चहाची काडी जरी टाकली तरी सुद्धा ह्याला एक अप्रतिम असा फ्लेवर येतो. फक्त जेव्हा तुम्ही ओरिएंटल बनवता तेव्हा मात्र त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता हे पदार्थ घालू नका, कारण मग त्या क्रॅब मीटची खरोखरच खिचड जाईल. आपल्याला क्रॅब मीट कटलेट ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर त्याची चण तितकीच छान खमंग ठेवायची आहे. थोडंसं तेल लावावं लागेल. हे छान आपण खरपूस फ्राय करून घेऊ शकतो. डीप फ्राय करायची आवश्यकता नाहीये, शॅलो फ्रायच करायचं. वाह, कटलेट्स मस्त फ्राय होत आहेत. टिक्की आता शिजली आहे, आपण ती उलटून बघू. वाव, हा कलर अगदी आवश्यक आहे आपल्याला. याच कलरच्या टिक्क्या आपल्याला बनवायच्या. क्लासिक म्हणजे याच्यावरनं दुसरं कोटिंग पण द्यायची आवश्यकता नाही. रव्याचं कोटिंग, ब्रेड क्रमचं कोटिंग काही द्यायची आवश्यकता नाही आहे. असं जे असे हे कटलेट्स बनवायचे, थोडेसे आपण काढून ठेवल्यानंतर थोडेसे गार होऊन द्यायचे आणि नंतर मग डब्यात पॅक करून तुम्ही केचप बरोबर किंवा हिरव्या चटणीवर तुम्ही ते सर्व करू शकता. पण मला मात्र आत्ताच ते खावेसे वाटतात, त्यामुळे तुम्ही एक्स्ट्राच बनवा. तुम्ही बनवाल ते म्हणजे कमी पडणार नाही. हे कट्स मी कंप्लीट करून घेतो, कारण मला आता ते राहत नाहीये. खावेसे वाटतात, पण तुम्हाला मात्र आज ते बनवायचे असतील तर तुम्हाला याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. क्रॅब कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो क्रॅब मीठ, कांदा, कांद्याची पात, पांढरा कांदा, आलं, लसूण, मोहरीची भरड, टोमॅटो केचप, मिरची, कढीपत्ता, हिंग, मिरपूड, मीठ, जिरेपूड आणि हळद. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, कढीपत्ता, मोहरीची भरड, बारीक चिरलेला लसूण, आलं, कांदा, मिरची, मीठ, मिरपूड आणि हळद घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये कांदा पात घालून एक वाफ काढावी. क्रॅब मीट मध्ये हे परतून घेतलेलं कांदा लसूण मिश्रण एकत्र करून घ्यावं आणि त्याचे कटलेट्स करून शॅलो फ्राय करून घ्यावी.